लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता एक सुंदर असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आता आपल्या फायनली नंदिनीची आई होण्याची आस आता पूर्ण होताना आपल्याला दिसणार आहे आणि नियतीचा चमत्कार, नियतीचं चक्र असं काही फिरणार आहे की आपल्या जीवा आणि नंदिनीच्या नशिबात आता बाळाचं सुख आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली नंदिनी पुन्हा एकदा आई होणार आहे आणि देवानी आणि नियतीने असा चमत्कार केला की आता आपली नंदिनी आणि जीवा आई बाबा होणार आहे. ते कसं घडणार हे सगळं आता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन भाग पाहायला अजिबात विसरू नका. इकडे आता जीवा आणि नंदिनीला खूपच वाईट वाटत असते आणि या सगळ्यामध्ये आपला जीवा तर इतका बाळासाठी वेडा झालेला असतो की तो चक्क रात्री मध्यरात्री त्या आडगळीच्या खोलीत ठेवलेला पाळणा पाहायला जात असतो आणि त्या पाळण्यासोबत हा जीवा तासनतास तिथे खेळत असतो आणि अंगाई गात असतो. हे सगळं मात्र आपल्या नंदिनीला माहीत नसतं. पण एक दिवस काय होतं, नंदिनी अचानक मध्यरात्री जागी होते आणि नंदिनी म्हणते जीवा कुठे गेले आहे आणि हे सलग ती 2-3 रात्री अनुभवते की जीवा हे रात्री 2 वाजता कुठंतरी जातात आणि पहाटे पुन्हा इथे येऊन झोपतात. आणि इकडे नंदिनीचं मात्र आता डोकं खूपच संशयी झालेलं असतं. ती विचार करू लागते आमच्या दोघांची एक टीम आहे आणि आम्ही दोघं सगळे एकमेकांना सगळं काही खरं सांगतो. मग इकडे जीवा असं का वागत आहे, जीवा कुठे जात आहे, मला ह्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आणि त्यासाठी मग काय प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी एकदा मध्यरात्री जीवासोबत उठते आणि जीवा गेल्यानंतर नंदिनी सुद्धा त्याचा पाठलाग करते, पाठोपाठ जीवाच्या मागे जाते आणि पाहते तर काय, हा आपला जीवा रात्रीचा 2 वाजता आडगळीच्या खोलीत जाऊन पाळण्यासोबत खेळत असतो आणि पाळणा गात असतो आणि त्या पाळण्याकडे तासनतास रात्रंरात्र हा पाहत असतो. त्याला खूपच बाळाची आठवण येत असते आणि बाळासाठी इकडे जीवा आता खूपच सैरवैर वेडासा झालेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते तुम्ही आजवर सुद्धा येणाऱ्या काही भागांमध्ये हे पाहिलेलं आहेच. पण इकडे आता नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटू लागलेलं असतं. दोघेही एकमेकांसमोर जातात आणि एकमेकांना मिठू मारून एकदम असे घळाघळा हाय खाऊन रडू लागतात आणि म्हणतात नंदिनी, आपल्या आईबाबा होण्याची इच्छा कधीच पूर्ण नाही का गं होऊ शकत, यास काहीतरी होईल का गं, देवा आपला ऐकन का गं कधी. आणि या सगळ्या दुःखामध्ये इकडे नंदिनी आणि जीवा खूपच दुःखी आत्मा झालेले असतात. त्यांना ना आता बाळापलीकडे काही जगच उरलेलं नसतं आणि त्या दुःखाने ते खूपच असे व्याकुळ झालेले असतात. पण आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिका ही एक खूपच मोठा निर्णय घेणार आहे. आता मालिका 7-8 महिन्याने पुढे निघून जाताना आपल्याला दिसणार आहे. इकडे आता काव्याचे दिवस सुद्धा भरत आलेले आपल्याला दिसणार आहे. इकडे आता पार्थ, काव्या आणि पार्थची आई ह्या काव्याच्या डिलेव्हरीविषयी खूपच गप्पा मारत असतात सगळेजणांची. इकडे आता चर्चा चालू असते की आता आपल्या काव्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागेल आणि दवाखान्याची बॅगसुद्धा रेडी पॅक करावी लागेल. त्यासाठी त्या बॅगेमध्ये काय काय लागतं हे डॉक्टरांना विचारून घ्या. आणि मला जेवढं माहीत आहे त्यानुसार काही वाळुती, बाळाचं साबण, काव्यासाठी काही कपडे, अशा अनेक प्रकारची लिस्ट मालिनी इकडे पार्थला सांगत असते आणि पार्थ इकडे सगळं काही ऐकत असतो. पण या सगळ्याचं मात्र इकडे आपल्या काव्याला खूपच टेन्शन आलेलं आपल्याला दिसणार आहे. काव्या बोलत असते पार्थ, सगळं नीट होईल ना, आपलं बाळ व्यवस्थित या जगात येईल ना आणि पुढे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. पार्थ, मला या सगळ्याचं खूपच दडपण आलं आहे आणि सगळ्याचं टेन्शनही आलं आहे. इकडे मात्र नंदिनी काव्याला समजवत असते की काव्या बाळा, सगळं काही ठीक होईल, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि इकडे मात्र काव्या खूपच लोड घेतलेला असतो कारण तिची पेपर आणि तिची डिलेव्हरी ही सगळं एकदा जुळून आलेलं असतं. आणि इकडे काव्याचा आपला रोजचा अभ्यास चालू असतो आणि पार्थची आई म्हणजे आपली मानिनी आणि पार्थ इकडे काव्याची समजूत काढताना आपल्याला पाहायला दिसणार आहे की ही दोघे म्हणत असतात काव्या, तू खूप स्ट्रॉंग लेडी आहे आणि तू सगळं काही हँडल करशील, तू बाळाची जबाबदारी आणि तुझे पेपर हे सगळं काही व्यवस्थित मॅनेज करशील. आणि हो, इतके दिवस झाले तुझा अभ्यास चालू आहे, तुझा अभ्याससुद्धा पूर्ण झाला असेल, त्यामुळे तुला काही त्याचं टेन्शन नाही आहे, तू अजिबात काळजी करू नको, तुझी डिलेव्हरी खूप सुंदर होणार आहे. आणि अगं ताई,
या सगळ्यांचं ऐकून मात्र इकडे आता काव्याला थोडासा का होईना धीर आलेला असतो आणि काव्या म्हणत असते, म्हणजे उलटे आकडे मनातल्या मनात मोजत असते आणि म्हणत असते, सगळं काही ठीक होणार आहे, सगळं काही ठीक होणार आहे, माझे पेपरही मी व्यवस्थित लिहिणार आहे आणि इकडे माझी डिलेवरीही छान होणार आहे. आणि पार्थ इकडे काव्याला बोलत असतो, काव्या तुम्ही अजिबात काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबतच आहे. आणि दुसरीकडे इकडे जीवाची मनस्थिती दिवसेंदिवस खूपच खराब होत चाललेली असते आणि जीवा खूपच वेड्यासारखं वागत असतो. म्हणजे तो रोज त्या कथ्थक क्लासच्या टेरेसला जाऊन तिथे सगळं उभा तो तासनतास उभा राहत असतो आणि खूपच असं बाळाच्या ह्या ओढीने तो खासा वेड्यासारखंच वागायला लागलेला असतो. आणि हे सगळं आता मिथुन काकाच्या इकडे लक्षात येताना आपल्याला दिसणार आहे आणि मिथुन काका याबद्दल सगळी काही चौकशी आता नंदिनीकडे करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिथुन काका हे नंदिनीला बोलत असतात की नंदिनी बाळा, काही प्रॉब्लेम आहे का, माझ्या जीवाला काही त्रास होतोय का, तुम्ही काही लपवताय का, कारण जीवाची तब्येत खूपच दिवसेंदिवस खराब होताना मला दिसत आहे आणि जीवाला कसलं तरी टेन्शन आलेलं आहे आणि तो माझ्यासोबत काही मन व्यक्त करत नाही. तुला माहीत आहे का इकडे जीवाला काय झालं आहे. तेव्हा इकडे नंदिनीला मनोमन सगळं काही माहीत असतं. तिला माहीत असतं जीवाला हे त्यांच्या बाळाचं वेड लागलेलं आहे, त्याच्या मनातून खूपच बाळाची ओढ आहे. पण इकडे जीवाची बाजू सावरत घेत नंदिनी मिथुन काकांना म्हणते, काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे, आम्ही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी आहोत, त्यामुळे काहीही झालं तर आम्ही एकमेकांसोबत सगळं काही छानपैकी शेअर करतो. आणि हो, जीवानला थोडं त्यांच्या ऑफिसचं टेन्शन आहे, त्यामुळे ते जरा असे तंद्रीत असल्यासारखे वाटतात, पण तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका, मी त्यांच्या संगे बोलते. तेव्हा इकडे मिथुन काका म्हणतो, हो तू जीवासोबत बोलून घे, कारण जीवा हा माझा काळजाचा तुकडा आहे आणि जीवाला झालेला त्रास मला अजिबात सहन होत नाही. खरंच नंदिनी, जीवा खूप चांगला मुलगा आहे आणि माझ्या जीवाची तू काळजी घे, त्याला आयुष्यभर जप. पण इकडे मात्र दिवा दिवसेंदिवस अजूनच वेड्यागत करू लागलेला असतो. तो त्याचं रुटीनच बनलेलं असतं की रोज त्या आडगाईच्या खोलीत जाणे, त्या पाळण्याला पाहणे, पाळण्यासोबत गप्पा मारणे आणि इकडे जीवा आपला ठरल्याप्रमाणे दिवसेंदिवस त्या रूममध्ये जाऊन तेच सगळं वागत असतो आणि या सगळ्याचा आता नंदिनीला खूपच त्रास होऊ लागलेला असतो. नंदिनी म्हणत असते, देवा प्लीज काहीतरी चमत्कार कर आणि मला आणि माझ्या जीवाला आई बाबा बनव. आणि इकडे मात्र आता 9 महिने नंदिनीने आपलं स्वतःला खोटं पोट लावलेलं असतं आणि जीवा आणि नंदिनीचं हे खोटं नाटक चालूच असतं की काव्याला त्रास होऊ नये, काव्याचं पेपर कधी होतात या सगळ्याची जीवा आणि नंदिनी वाटच पाहत असतात. कारण त्यांना अजून घरच्यांना सगळं काही खरं सांगून टाकायचं असतं की गेले 9 महिने झाले माझ्या पोटामध्ये बाळ आहे, असं जीवा आणि मी खोटं नाटक करत असतो. आणि नंदिनीचा घडलेल्या अपघाताबद्दल सुद्धा ह्यांना सगळ्यांना अजून घरच्यांसोबत खरं बोलायचं असतं. असे खूप मोठे रहस्य एक नंदिनी आणि जीवाने मनात लपवून ठेवलेले असतात. त्या सगळ्या रहस्यांचा उलगडा हळूहळू एक करत मालिकेत आपल्याला होताना दिसणार आहे काही येणाऱ्या पुढील भागांमध्ये. पण सध्या तरी इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघेही बाळाच्या दुःखानेच खूप व्याकुळ झालेले असतात आणि इकडे आता नंदिनी हळूहळू तिच्या पोटाला खोटं पोट लावत असते, जेणेकरून घरच्यांच्या लक्षात येऊ नये की नंदिनी ही गरोदर नाही आहे. त्यासाठी जीवा आणि नंदिनी रोज एक नाटक करत असतात आणि आला दिवस पुढे ढकलत असतात. रोज नव्याने येणारा सूर्य हा काहीतरी आव्हाने घेऊनच उगवत असतो आणि जीवा आणि नंदिनी या सगळ्या आव्हानांना एकदम हिमतीने सामोरे जात असतात. पण या सगळ्यामध्ये ते आईबाबा होणार नाही या सगळ्याचं दुःख मात्र मनात लपवूनच असतात. पण एक दिवशी काय होतं, जीवाचं नंदिनीच्या पोटाकडे लक्ष जातं, म्हणजे ह्या खोटा पोटाकडे लक्ष जातं आणि जीवाला खूपच वाईट वाटतं. जीवा म्हणतो, नंदिनी का गं, का तू आई होऊ शकत नाही, खरंच हे जर खरंच तुझं पोट खरं असतं आणि तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ असतं, नंदिनी आता 9 महिने होत आला आहे आपण हे खोटं लपवतोय, आता जर तुझ्या पोटात आपलं बाळ असतं, हे बाळ आपलं या जगात असतं,
तर नंदिनी, तुझंही इतकंच मोठं पोट झालं असतं ना गं. आणि दोघेही खूप खुश होतात आणि एकमेकांसमोर असे येऊन एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या बाळाची पुन्हा एकदा स्वप्न रंगवू लागतात. इकडे नंदिनीही अनुभवत असते की खरंच जर माझं बाळ आता या जगात असतं तर माझं एवढंच मोठं पोट दिसू लागलं असतं ना. आणि इकडे नंदिनीलाही मनातल्या मनात आनंद होतो आणि ती सुखावते, फक्त ह्या विचाराने सुखावते की माझं बाळ असतं तर. आणि आता इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना अशी घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात की ही आपली इच्छा कधी ना कधी नक्कीच देव पूर्ण करेल. आणि नंदिनी म्हणती, हो जीवा, नक्कीच आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि आपण फक्त पॉझिटिव्ह थिंक ठेवली पाहिजे. इकडे जीवा आता नंदिनीच्या पोटावरून हात फिरवत असतो आणि अनुभवत असतं की माझं बाळ जर नंदिनीच्या पोटात असतं तर किती गड असतं ना. आमची मुलगी आता पोटात असती आणि थोड्याच दिवसांनी ती आमच्या हातात सुद्धा आली असती. आणि इकडे जीवाही त्या विचाराने आता सुकवलेला असतो आणि दोघेही जरा थोडेफार असे आपल्या आनंदाचे क्षण जगू लागतात. पण इकडे या दोघांना कितीही आनंदात असलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा पुन्हा एकदा त्यांचं मन त्यांना खाऊ लागतं की आपण एवढी मोठी गोष्ट आपल्या घरच्यांपासून गेली 9 महिने लपवली आहे. आणि नंदिनी आता या सगळ्या गोष्टींचं खूपच दडपण आलेलं आहे, कारण आता इकडे काव्याचे दिवस भरलेले आहे, काव्याचे पेपरही जवळ आलेले आहे आणि थोड्याच दिवसात आपल्या या नाटकावर आता पडदा पडणार आहे. या विचाराने दोघेही आता घाबरून जातात आणि पुन्हा एकदा एकमेकांना असा धीर देऊ लागतात की सगळं नीट होईल नंदिनी, तू काळजी करू नको. आणि इकडे नंदिनी म्हणते, हो जीवा, तुम्ही म्हणता ना तसं सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि आपण काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी एक वाईट गोष्ट लपवली आहे किंवा खोटं वागलं बोललं आहे. आणि इकडे आता नंदिनी खाली बसायला जाते तेव्हा जीवाला असं वाटतं माझी माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि घाईघाई असा जीवा तिच्याजवळ जाताना म्हणते, अगं अगं नंदिनी, हळू. आणि पुन्हा एकदा ते आपले नाटक सुरू म्हणजे नाटकाला सुरुवात करतात. जसे की नंदिनीला आता 9वा महिना चालू आहे, पण तेवढ्यात इकडे नंदिनीला असं मळमळू लागतं आणि नंदिनीला खूपच असं उलटीगत होतं. तेव्हा नंदिनी घाईघाई म्हणते, अहो जीवा, मला कसं तरी होते. आणि आता नंदिनी इकडे उलटी करायला जाते, पण तिला उलटीच होत नाही. आणि मग नंदिनी पुन्हा विचार करते की माझे तर दिवस भरून गेलेले आहे आणि मला मळमळते. आणि इकडे आता नंदिनीला थोडंसं चक्कर आल्यासारखं होत असतं आणि थकवाही जाणवत असतो. मग काय, इकडे जीवा आणि नंदिनीच्या मनात पुन्हा एकदा आशेची पाल चुकचुकते आणि दोघेही म्हणतात की कदाचित आपल्याला बाळ होऊ शकतं का, किंवा काहीतरी आनंदाची गोष्ट असेल का. तेव्हा इकडे नंदिनी आणि जीवा त्या खोट्या पोटावर हात फिरवून बोलतात, जीवा, कदाचित आपल्या नशिबात देवाने जर लिहिलं असेल मातृत्वाचं सुख तर नक्कीच यावेळी आपल्याला काहीतरी गोड बातमी मिळेल. आणि इकडे नंदिनी आणि जीवा या विचारानेच खरंच खूप खुश होऊन जातात. आणि बरं का प्रेक्षकांनो, इकडे आता खरोखरच देवाने नंदिनी आणि जीवाची प्रार्थना ऐकलेली असती. नंदिनी आणि जीवाच्या आता दुःखाचे भोग सरणार असतात आणि त्यांच्या आयुष्यात एक सुखाचा किरण उगवणार असतो. इकडे खरंच नंदिनी आता आपल्याला आई होताना दिसणार आहे येणाऱ्या काही भागांमध्ये. म्हणजे एक 9 महिन्याने मालिका पुढे गेल्यानंतर नंदिनी सुद्धा आपल्याला गरोदर दाखवणार आहे आणि नंदिनीच्या पोटात जीवाचं छान अशी गोड मुलगी, अशी गोड गोंडूलं बाल वाढताना दिसणार आहे. आणि इकडे आपल्या जीवानंदिनीच्या आयुष्यात फायनली असे सुखाचे आनंदाचे क्षण येणार आहे. आणि ते आनंदाचे सुखाचे क्षण बघायला आपल्या प्रेक्षकांना तर खूपच आनंद होणार आहे. खरं पाहायला गेलं तर इकडे आता काही दिवस नंदिनी आणि जीवाला खूपच यांनी दुःखात दाखवलेला आपल्याला पाहिला आहे. आणि त्यांचे दुःखाचे दिवस सरल्यानंतर जो काही आनंद आता आपल्याला हे दाखवणार आहे तो आनंद पाहायला खूपच मजा येणार आहे. आणि देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने इकडे नंदिनीच्या पोटात आता नवीन अंकुर फुलू लागलेला आहे. आणि आपल्या गुरुजींनी सुद्धा भाकीत केलेलंच होतं की नंदिनी आणि जीवा, तुम्ही दोघेही आई वडील होणारच आहात. तुमचा प्रवास थोडा अवघड आहे, पण एकमेकांची साथ अजिबात सोडू नका. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे इकडे जीवाने आणि नंदिनीने अजिबात एकमेकांची साथ 9 महिने सोडली नाही. आणि नंदिनीच्या खोट्या प्रेग्नेन्सीमध्ये जीवाने सुद्धा बरोबरीचंच भागीदारी घेऊन नंदिनीला शेवटपर्यंत साथ देताना आपल्याला पाहिलं आहे किंवा आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. आणि बरं का प्रेक्षकांनो, इतकी छान बातमी आता इकडे
देशमुखांच्या घरात पुन्हा एकदा मिळणार आहे. कारण इकडे आता नंदिनीच्या आणि जीवाच्या वाट्याला मातृत्वाचं सुख येणार आहे, तर दुसरीकडे आपल्या काव्या आणि पारच्या हातात त्यांचं छोटंसं गोंडूलं बाळसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या देशमुखांच्या घरात खूपच असे सुंदर सुंदर आनंदाचे क्षण आपल्याला फुलताना दिसणार आहे. आणि हे फुललेल्या आनंदाचे क्षण बरं का प्रेक्षकांनो, तुम्हाला पाहायला आवडेल का? आणि जर तुमचं ह्यावर काय मत आहे हे तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगा. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा नक्कीच तुम्ही मला आपल्या कमेंट बॉक्सद्वारे कळवा बरं का. आणि येणारे या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका.